तर ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदेंच्या ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरेंचा पक्ष पुन्हा फोडल्याचं उघड झाल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीत पुन्हा जुंपल्याचं चित्र आहे। संजय राऊतांनी थेटपणे शिवसेना आणि भाजपला लक्ष केल्यानंतर आता भाजपनं ऑपरेशन टायगरपासून 2 हात लांब राहण्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर। भाजप म्हणतं आमचा संबंध नाही। राऊतांच्या गोलपीठा विधानाचा वाद, युबीटी महायुतीत राजकीय घणाघात। हे सगळे गोलपीठातले दलाल आहेत आणि हे दलाल निर्माण करण्याचं काम भाजपने करून महाराष्ट्राचा आणि देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासलेला आहे। देशासह महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीबाबत बोलताना राऊतांनी केलेलं हे विधान पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षात पुन्हा एकदा दुफळी निर्माण झाली आहे। या स्थितीवर बोलताना खासदार संजय राऊत यांनी थेटपणे भाजपला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे। देशाच्या राजकारणाचा गोलपीठा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दहीर त्याच्या शेजेवर जातात। ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपीठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे। बघा, दलाल खूप निर्माण होतात जे आता शिंदे गटाचे आहेत, हे दलाल आहेत सगळे गोलपीठातले। संजय राऊतांनी केलेल्या विधानानं अपेक्षेप्रमाणे राजकीय वाद निर्माण झालाय। शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांच्या टीकेवर जोरदार पलटवार केलाय। खासदार ज्योती वाघमारे यांनी राऊतांच्या गोलपीठाच्या टीकेला रान बाजारद्वारे प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। तर शिरसाटांनीही राऊतांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय। संजय राऊतचं मानसिक संतुलन इतकं हरवलंय की आम्ही त्यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड रिझर्व्ह करून ठेवलाय। कधीही या आणि मोफत उपचार करून घेऊन जा। कुठली भाषा वापरताय तुम्ही? गोलपीठा? अरे 2019 ची तुमची अवस्था बघून ना मला रान बाजार नावाची वेब सिरीज आठवली। गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? स्वतःच्या गिरेबान ज्याला म्हणतात ना, आपल्या मनामध्ये झाकून पहा तुम्ही काय केलेलं आहे। दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा तुम्ही पद्धतीने तुम्ही वागतायत हे महाराष्ट्र पाहतोय। म्हणून आता तुम्ही इतरांवर नावं ठेवण्याऐवजी तुम्ही जी दलाली केली ना त्याचा हा झालेला परिणाम आहे। राऊतांनी थेटपणे ऑपरेशन टायगरमध्ये भाजप असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। पण भाजपच्या नेत्यांनी मात्र ऑपरेशन टायगर पासून 2 हात लांब राहणंच पसंत केलं। भाजपच्या सर्वच नेत्यांनी एक सुरात ऑपरेशन टायगरशी संबंध नसल्याचं सांगत राऊतांचे आरोप फेटाळून लावले। शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। पण हे सगळं भाजप करताय, फक्त शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवली असा आरोप विरोधक करतात। जे काही त्यांच्या अंतर्गत वादातून घडतं त्याला भाजपचं ते नाव घेतात, हा त्यांचा कमकुवतपणा आहे। आमचं आज सुद्धा भाजपनं स्पष्ट केलं की ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही या फुटीमध्ये हे नाही आणि असं असताना उठसूट भाजपवर टीका करायची एवढंच। हे आता त्यांच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही तर त्याला दुसरे पक्ष किंवा नेतृत्व कसे जबाबदार आहे? मुळामध्ये ऑपरेशन टायगरचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही। भारतीय जनता पार्टी ना कोणाचा पक्ष फुडते ना कोणाचा पक्ष फुडावा म्हणून मदत करते। या प्रकरणाशी भारतीय जनता पार्टीचा ना केंद्रीय नेत्यांचा ना राज्याच्या नेत्यांचा कुणाचाही संबंध नाही। हा अंतर्गत प्रश्न आहे। उभाटा गटाचे खासदार त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून दुसरीकडे जात असतील तर त्याला भारतीय जनता पार्टी काय करणार आहे? ठाकरेंच्या शिवसेनेतील यावेळची फूटही मोठी आहे। 2/3 खासदार फुटल्यानं पक्ष नव्याने बांधण्याचं आव्हान ठाकरेंसमोर उभं राहिलंय, ज्यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक प्रचंड संतप्त झालेत। दुसऱ्यांदा पक्ष फुटल्यामुळे ठाकरेंना सहानुभूती मिळण्याची दाट शक्यता आहे।
त्यामुळेच की काय भाजप ऑपरेशन टायगर पासून अंतर ठेवताना दिसत आहे. खासदार फुटीचा हा वाद केवळ ठाकरे आणि शिंदेमध्येच ठेवण्याचा प्रयत्न भाजपचा असला तर यापासून अलिप्त राहण्यात भाजपला किती यश येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.